जुनाड मनाचं वासरू उन्हाड उन्हाड भक्तीची दावणी कृपेची छावणी भक्तांची रांग जणू रूपाबात झाले. पब्लिक आणि विशेष ब्लॉग आज 3 तारीख आहे. आम्ही 3 तारखेला चाललो आहे, म्हणजे आज संध्याकाळीच निघणार आहे. इकडे आम्ही कोल्हापूरला का चाललो आहे? दक्कनच्या यात्रेला. तुम्हाला माहीत असेल मोठी यात्रा असते 5 तारखेला आणि आज संध्याकाळी आम्ही निघू तिकडे. आणि चला जाऊया पटापट. आता पॅकिंग करतो आहे. 5:45 वाजले आता. 9:30ची गाडी आहे महालक्ष्मी एक्सप्रेस. तिच्याने जायला लागेल आम्हाला 1 तास आधी. तुम्हाला माहिती तिथे पोचायला लागेल. तर पटापट जाऊया. चालेल जरा 6:30 वाजले पटापट. आणि सर्फ वगैरे सगळं घेतो तिकडे. विहिरीत पोवायचं आहे पण मला पोहता येत नाही. आता हे लोक बोलत आहे 1 दिवस माझ्या घरी राहा पोवायला वगैरे. आणि हे काय आम्ही चाललेलो आहे, घरातून निघतो आता इकडे. सगळं आता परफेक्ट 7 वाजले मित्रांनो, परफेक्ट 7 वाजले. आणि आम्ही निघतो आता. मित्र पण आहेत 2 जण, ते पण तयार झालेत. आणि पहिल्यांदा एक्सायटेड खूप झालो आहे की जायचं 7 दिवसापासून प्लॅन चालू होता आणि नक्की झालं आहे. आता तुम्ही याला काही इंट्रोड्यूस करायची गरज नाही, याला हा पण येतो आहे. तर चला पटापट जाऊया. आता मित्र येतो आहे, तुम्हाला मिळवतो मी द्यायची. थांबा येतो एकच. सो रेडी झालेला आहे बघू. तर अजून याचा भाऊ पण येतो. सगळे रेडी होऊन सगळे निघलेत. फुल उत्सुकता माझ्या चेहऱ्यावर तुम्ही खुशी बघू शकता. फुल उत्सुकता आहे जायची आम्हाला. आणि आता आम्ही पटापट निघतोय वगैरे. नाही तो आपण सोडायला येतोय तो आपण. आणि जाऊया उद्या. खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. साताऱ्याला पण जाणार आहे उद्या. त्याच्याकडे 1 दिवस राहणार आम्ही. 5 तारखेला यात्रा आहे. 5 तारखेला मग यात्रेला जाणार आहे पटापट. आणि जाऊया पटापट चला. आणि सो हे काय तर 2 दिवस आम्ही बिना फॅमिलीचं राहणार आहे. कधी राहिलो नाही. कधी राहिला तू? मी राहिलोय. राहिलं का? बरं मग माझं फर्स्ट टाईम आहे. तर चला पटापट जाऊया. खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे. आता मित्र अजून एक मित्र येईल माझा पाटलानी. इथून आम्ही कल्याणला जाऊ. कल्याणवरनं तिकीट काढलेली आम्ही डायरेक्ट निघूया पटापट. तर चला आता मित्राची वाट बघतो आम्ही. पाटला मागच्या ब्लॉकमध्ये नमस्कार डायरेक्ट नमस्कार. आता मॅजिक मुवमेंट म्हणजे आम्हाला तर बस भेटायचं फक्त थोडे. हे बस भेटले की डायरेक्ट कल्याणला. आणि मग कल्याणवरनं तिकीट वगैरे काढले आम्ही डायरेक्ट तिकीट. फायनली इथे बस वगैरे गर्दी खूप आहे. संध्याकाळी झाला आम्हाला 7:30 पावणे 8ची ट्रेन आहे. तिकडे जाऊन पोहोचायचं आणि मग तिकीट काढले फक्त जाऊन ते बघा. सगळ्याला जवळच आलो आम्ही. कल्याणला पोहोचायला आलो आहे. अरे तोंड टाका ना काय यार एवढं लाजतं आहे. अरे बघ फायनली आम्ही पोहोचलो इकडे. प्लॅटफॉर्मवर चालला. 2 मित्र त्यांच्या बहिणीला कुठे जायचं बाहेर म्हणून तो तिकीट काढायला गेला तिकडे त्याच्या बहिणीचं. तर बघूया चला तो येतोय. तो बरोबर वाट बघायला लागेल इकडे. बदलापूर बीचवर आम्ही. चला फटाफट गाडी वगैरे ये. कल्याण स्टेशनची क्राऊड आहे खूप. तरी आज कमीच वाटतो मला. तर आम्ही रोज असतो ना इकडे, भरपूर असतो. बघू शकतो तुम्ही कल्याण स्टेशन. सो हे काय आम्ही इकडे पोचलो तर प्लॅटफॉर्मवर. तिकीट वगैरे घेऊन आलतो ना तुमच्याकडे होतं म्हणून मी प्लॅटफॉर्मवर येत नव्हतो. परत इकडे इथे लगेच 250 रुपये फाईन, हे फाईन ते फाईन. मग त्यासाठी आता आलो आम्ही इकडे. फायनली पोचलो इकडे. आणि ट्रेनची वाट बघू. अजून 1 तास आहे ट्रेनला. आम्ही एवढी घाई केली तिकट खाली. आता ट्रेन आम्ही जाणार आहे. गाडी आलेली आहे पटापट. तुम्हाला गर्दी तर खूप दिसते काका. निकोटेक्सच्या डब्बीमध्ये काकांनी तंबाखू भरली आहे. आणि तंबाखू ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मळताय. काका डब्बा दाखवा तुमचा निकोटेक्सचा. कशाला दाखवू? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. नाही थांबणार वाटतं. फायनली आम्ही इकडे पोचलोय कराडला.
आणि आता 4:30 वाजले, थंडी खूप आहे. जर्किंग वगैरे घातलं आम्ही. याने पण लगेच त्याचं जॅकेट वगैरे घातले, फुल ताज्या हवामानाची. आता पटापट जातो त्या घरी. आणि आता आम्हाला अतिशय भूक लागलेली आहे आणि पहिलं तर आम्ही काहीतरी खाण्यासाठी शोधतोय. नाश्ता आता काय माहिती आहे, आपल्या इथे मुंबईला कसं मेंदूवडा वगैरे लगेच भेटतो काय सकाळी. असेल पण सकाळी इथे आता भेटतो. काय माहिती आता नाही. 4:15 की 4:30 वाजले आता. तर आणि पटापट आमची बघू. टीम पण पाठीमागे येते. बघा ते लोक मजा सांधा पण थंडी, पण त्यांच्याकडे जॅकेट वगैरे काहीच नाही. काहीच नाही आणलं, फक्त यायचं म्हणून आले. त्यांना बस सांगितलं पण थंडी वाजेल, पण कोणी ऐकलं नाही. हे बघा येतात. हे बघा आले बघा. हे बघा त्रिमूर्ती. तर चला आता पटापट कुठे नाश्ता भेटेल तिकडे नाश्ता करायचा. सकाळी तिकडे गर्दी बघू शकता. सकाळी हा बघा 4:30. रिक्षा करून जाणार आहे. नाही पहिलं खायचं होतं म्हणजे खायला. गर्दी बघू शकता तुम्ही इकडे, गर्दी खूप आहे सकाळी. आवाज निघत नाही थंडीच्या मारे आमच्या इकडे. इथे काय नाही चला पुढे कोल्हापूर. ते काय तिकडे खायला काहीच नाही आम्हाला. इकडे बघतो इकडे आम्ही रिक्षा करतो इथे. तिथनं 30 रुपये स्टँड आणि तिथनं 20 रुपये. 50 बोलतात. 50 बोलतात. 50 कोल्हापूर. एकाचे 50. आय लव कराड. आणि पोचलो इकडे बघू शकता. इथं ट्रॅव्हलिंग्स वगैरे कसं येतात. आणि नाश्ता वगैरे करतो इकडे आणि मग जाऊया घरी पटापट. बघू आता नाश्त्याला बोलतात इकडे पोहे वगैरे आहेत आणि पोहे वगैरे खाऊ आणि मग जाऊया. तर चला वगैरे आहेत इकडे पोहे आणि उपमा. आम्हाला पोहे आवडतात मस्त. पोहे वगैरे इथं आता घेतो आम्ही पटकन. इथे एकदम फेमस आहे बोलतात इकडे. टोप बघा तुम्ही बघू शकता, टोप केवढा मोठा आहे तो पोह्याचा. आता इकडे खायला सगळे तयार आहे. इकडे भुकी माणसं सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलंय. जो काय लोकेशन सोडत नाही. अरे सोड रे बाबा. सकाळचा नाश्ता आमचा आता मटकी टाकतील ते लोक. नक्की टाकू. हां टाका ना. कोणाला पाहिजे कोणाला सगळ्यामध्ये टाका. सगळ्यामध्ये आमच्या 5 जणांमध्ये टाका. इकडे आता पोहे वगैरे दणकवले 2-2 प्लेट मस्त. सगळ्यांनी मटकी पोहे होते आणि आता चाय वगैरे बिस्किट पार्लेचं इकडे आता. आणि जाऊन याच्या घरी डायरेक्ट आता आम्ही आरामच करणार आहे म्हणजे. आणि डायरेक्ट मग दुपारी 2 वाजता उठणार आहे. तर चला पटकन आता चाय बिस्किट खाऊ. सस्पेन्सवर सस्पेन्स देत चालला आम्हाला पाटील. बोलतो अजून 1 किलोमीटर, अजून 1 किलोमीटर. आता एक लास्ट किलोमीटर तर रिक्षातून उतरलो. 20 किलोमीटर एवढं लांबून आलं कराडवरनं. अजून बोलतो 1 किलोमीटर चालत जायला लागेल. बाबा इकडे थंडी एवढी आणि कोणच नाही इकडे. तुम्हाला दाखवतो मी सगळं सांगतो. 5:30 वाजले सकाळचे. तर चला आता पटापट जाऊ. बाबा रस्ता इकडे. सॉरी सकाळचं वातावरण बघा कराडचं इकडे. एकदम धुके पडले असं. आता अशी फिलिंग आली गावाला आलो आहे म्हणून. पण अजून काय आम्ही घरी पोचतच नाही इकडे. हा काय आम्हाला याचं घर दाखवायला बघतच नाही इकडे. अजून बोलतो थोडं अजून चाला. 1.5 किलोमीटर चाललो आहे अजून. बघू आता किती चालवतो हा. A few moments later. तो हे गाईज फायनली आम्ही याच्या घरी पोचलो. किती वाजता? 6:30 वाजता. आता सगळे झोपून वगैरे तर विहिरीत पोहायला चाललो आहे. नाश्ता वगैरे सगळं झालं. आता पोहायला चाललो आहे आम्ही. आणि आता मला तर पोहता येत नाही. आता बघूया तिकडे जाऊन. तर चला पटापट जाऊया विहिरीवर. विहीर बघूनच आम्ही 2 पावलं मागे घेतली म्हणजे बाकीचे पोहत आहेत. बोललो नाही मी. खालच्या शिडीवर जाऊन बसलो होतो इकडे विहिरीच्या. A few moments later. मस्त चिकन खाल्लं, मस्त दणकवलं. चपाती वगैरे होतं, चिकन आणि सुक्कं चिकन 1 नंबर केलं होतं भाई. पण यांनी मला ब्लॉग शूट नाही करून दिला. बरोबर मी खायचं वगैरे टाकत नाही. पण उद्या मी नक्की टाकणार. तांबडा पांढरा रस्सा आहे ना कोल्हापूरचा फेमस आहे एकदम. उद्या मी टाकणार आहे तो ब्लॉगमध्ये. तर खतरनाक. आता जेवण वगैरे झालं, थोडासा राऊंड वगैरे मारतो आणि मग आराम करतो. आणि मग रात्री परत कुठेतरी फिरायला जाऊ इथे. आणि मग उद्या सकाळी डायरेक्ट आपल्या यात्रेला ज्योतिबाच्या. मस्त आहे पाटीलचं घर इकडे बाजूला. तिकडे जेवलो आम्ही. आणि ही त्यांची रूम आहे इकडे. तिथे जातो आम्ही इकडे. मस्त अशी रूम आहे त्यांची.
भाई ते लोक आता येत नाही ना इकडे जास्त, म्हणजे असं कधी सुट्टी असेल तर येतात. तर मस्त इकडे झोपलो होतो आम्ही सकाळी आल्या इकडे. आणि सकाळी 10 वाजता 10:30 वाजता 11 वाजता जाग आली आम्हाला. सकाळी 5 वाजता इकडे आम्ही 6 वाजता पोचलो. 2 तास फक्त झोपायला भेटते. पण आता जरा मस्त वाटतं, जेवलो पिवलो एकदम. असं वाटतं इथं जर राहिलो ना मी तन्मयसारखी तब्येत होईल माझी. इथं जर राहिलो तर एवढा कडक जेवण होतं आज. एकदम मस्त असं बसले, 1 नंबर जेवण होतं. कसं होतं चिकन? एकदम भारी. एकदम भारी. कसं होतं? तन्मयला तिखट खूप लागले, त्यांचा रस्सा एकदम तिखट होता. मला पण तिखट लागलं जास्त काय, ह्या दोघांना जास्त तिखट लागतं. कसं तुला कसं वाटलं भाई? एक नंबर भाई, तांबडा रस्सा आणि सुक्का चिकन 1 नंबर. उद्या आज टाकलं नाही पण उद्या मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये. तांबडा पांढरा रस्सा पण पिऊ ना उद्या, तिकडे खाऊ ना. तर उद्या टाकणार ब्लॉग मध्ये मित्रांनो मी. मेहरबानी जिंदगी से अब कर ले मनमानी, जरा खुल के तू जी ले यहाँ. खुला आसमान बेपरवाह समा. रोज बघा तुम्ही इकडे एकदम जवळ. गोळा फेकतोय पाटील आमचा. पाटील दे का ना कोण. इकडे सगळं फोटोशूट वगैरे सगळं काढून झालं मस्त. इथे व्ह्यूज पण तुम्ही बघू शकता कडक असं. जर कधी करायला आले तर इकडे या गावी येऊन जावा. खतरनाक असं व्ह्यू होतं इकडे. काढतात पोरं इकडे. आता झालं आणि गावी सप्ताह चालू आहे तिकडे. मंदिर तिकडे लांब आहे थोडं गावात. तर आता झालं इकडे सगळं. आता जातो आम्ही घरी वगैरे. 5:45 5:45 झाले. फायनली आम्ही घरी आलो इकडे. आता जस्ट 6:30 वाजले. फायनली घरी आलो. इकडे वातावरण बघा गावात कसं डेंजर असं. सगळेजण आता आले शेतावरनं. आणि आता आम्ही बाहेर जाणार आता जेवायला. थोडा लेट होईल आम्हाला. 8:30 9ला जाणार आम्ही बाहेर जेवायला जरा. तर गाईज गुड मॉर्निंग. आजचा आमचा इथे दुसरा दिवस आहे. आज कोल्हापूरला यात्रेला चाललो आम्ही. निघालो आता. थोडा नाश्ता वगैरे करतो. आता वाजले 9:30. तिकडे 10पर्यंत निघलो. इकडे गाडी ST वगैरे भेटली की डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला इकडून. आणि हे काय रेडी होत आहे ते लोक. लवकर काय आवरलं नाही यांनी. आता निघू पटापट. तर चला नाश्ता वगैरे करतो मग तुम्हाला भेटतो. आम्ही आता जीपने चाललो इकडे. कासेगाववरनं बोलतात ज्योतिबाची बस भेटेल आम्हाला. सगळेजण 3 जण पुढं बसतात. आता पटापट जाऊ आम्ही तिकडे कासेगावला. आणि मग तिथून STने डायरेक्ट ज्योतिबा. दबंग गाडी. इकडे आता आम्ही आलो इथे कोल्हापूरला. आता जस्ट आताच पोचलो आम्ही. त्यांना बसतो एक झोप झाली. एवढं लांब होतं. तर इकडे खास यात्रेसाठी म्हणजे दिले इकडे ज्योतिबाची. अजून 20 किलोमीटर लांब जायचं आम्हाला. आणि मग लगेच आम्ही तिकडे पोचू. आता पटकन बसू तिथे. आलीच आहे बस फटाफट. चला बसमध्ये आलो इथे. सगळे बसले इकडे. आता पवन ताण लागले. पाटील हँडसम दिसतो खूप. व्हाईट शर्ट. पण तिकडे गेल्यावर सगळे गुलाबी होणार आहे. चला डायरेक्ट जाऊन तुम्हाला तिकडे भेटतो कुठे ज्योतिबा. गाडी बंद पडली होती. पंक्चर नाही, त्यांनी दुसऱ्याला पंक्चर केलं. आणि बघू शकता एकदम हात असं चढतो आपण. तसे आमच्या पुण्याला जायला आलो इकडे आम्ही. मागाशीच पोचलो जरा इकडे. गर्दी होती म्हणून मी केलं नाही. बघा
गर्दी बघू शकता तुम्ही. वगैरे आमची बॅग वगैरे इकडे दिली तर पाटीलच्या ओळखीचे होते कोणतरी इकडे, तर घरात आम्ही ठेवलं, पाणी वगैरे पिलो. आता चाललो आम्ही दर्शनाला. भरपूर गर्दी आता. सफेद दिसतं तुम्हाला पूर्ण, आता येताना गुलाबी दिसणार. चला. आता तुम्ही इकडे क्राऊड बघा, सगळे डेंजर असे जोशीबाच्या नावाने चांग बरं सगळं झालं. दुसरा पडाव पार केला आम्ही. आता डायरेक्ट बघू, आता कुठे डायरेक्ट ही लाईन पुढे जाते बघू. अरे गर्दी झूम झालं, मस्त आवाज दिला होता. चालू आम्ही इकडे. हे पाटील येऊन गेला होता इकडे. आम्ही 4 जण पहिल्यांदा आलो इकडे. बघू शकता गर्दी पण. आम्ही लाचचा पाडा पार केला आमच्या इकडे. पोचतो आम्ही. तुम्हाला दाखवतो 1 नंबर गर्दी बघा. तुम्हाला दाखवतो, बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. गर्दी बघू शकता. सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वालियर, शासनकाठी मंडळ गिरोली. चला पुढं घ्या. इकडे विहिरीजवळ तलावाजवळ झालेलं आमचं. आता इकडे दर्शन झालेलं आहे. तर चालू आम्ही इकडे बाहेर. तिथे शूटिंग काढायला आलो. मी तुम्हाला दाखवलं असतं, पोलीस पाटील उभे होते इकडे. तर दर्शन आता 1 नंबर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं गुलाब झालं जास्त. आता पालखी दाखवलं तुम्हाला. पालखी दाखवली. आलो इकडे. गुलाल बघा, तुम्ही बघू शकता. गुलाल तिकडे एन्जॉय वगैरे सगळं केलं. आता इकडे यांनी पाटीलच्या यांच्या ओळखीचे तिकडे आता चाललं आम्ही. तोंड वगैरे हातपाय धुवून सगळं कपडे चेंज करून डायरेक्ट मग निघू.
ते बघू शकता. ते बघा एवढं धुतलं तोंड तरी ते निघत नाही, एवढं ह्यानी लावलं आहे. तर तरी तोंडात तर धुतले आमच्या आणि त्या जेवायला थांबलं. त्याच्या ओळखीचं कोणतरी आहे इथे, तिथे जेवण नवीन बसमध्ये बसण्याची सगळे एसट्या बघा तुम्ही, एसट्या 5-5 मिनिटाला एसट्या इकडे सोडतात. एवढी गर्दी होती भरपूर. आता आम्ही इकडे शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला पोचलो. इकडे आम्ही सगळ्यांचे अवतार बघा. पाटील तर फुल वाटतं चांगलं आज, म्हणजे एकदम देवाच्या बाजूलाच बसलं असं वाटतं. सूर्यगायत कसं वाटतं कोकला आलं. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस 1 नंबर स्टेशन. लोक पाणी घ्यायला थांबले. तुम्हाला स्टेशन दाखवतो, 1 नंबर आहे कोल्हापूर. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. आम्ही आता मी जनरलचं तिकीट काढतो. तिकीट वेटिंगच येते. मग 280 घालून आमचा काय फायदा ना. आम्ही जाऊन डायरेक्ट बसणार आहे तिकडे जनरलच्या डब्यात. इथेच गाडी लागली. चला जाऊया पटापट. आम्हाला ना सीट भेटले जनरलमध्ये. आम्ही काढली होती कारण कन्फर्म होत नव्हती आणि 300 रुपये बोल होते एकाचे. तर आम्ही नाही घेतली स्लीपर कारण वेटिंगमध्ये मागे पण वेटिंगमध्ये येताना आम्ही वेटिंगमध्ये बसून आलो, पूर्ण खाली बसून आलो. तर आता जनरलमध्ये भेटले. काका भेटला होता इकडे, त्यांनी सेटिंग केली आमची. त्यांना 100-150 रुपये असे दिले त्यांनी आमची जागा पकडून ठेवली होती. सगळे असे बसते आणि एक जण आमच्यासाठी नाश्ता आणायला गेला. इकडे येतो पण. त्याला आता जाऊ आपल्या डायरेक्ट मुंबईला, म्हणजे कल्याण. सो हे काय फायनली आम्ही पोचलो इकडे कल्याणला बॅक टू होम. सगळ्यांचे चेहरे बघा आता झोपेतून वगैरे सगळे उठले तिकडे आणि हे लोक मागे चालतात. इकडे ठीक आहे जण. आता मूड नाही आता ब्लॉग बनवायचा बिलकुल बी. आता लय थकून आलो. जनरलमध्ये होतो म्हणजे बसूनच आलो आम्ही पूर्ण. हे झोपलो थोडं पण बसूनच. तर चला आता डायरेक्ट घरी आणि ब्लॉगचा एंड इकडेच करतो आहे मी. आणि अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला.